हार के डर से विरोधियों की ये अभद्र चाल। महाविकास आघाड़ी के पदाधिकारियों को घटना का खुलासा। महाराष्ट्र से अफसर शेख की खास रिपोर्ट। विषय अत्यंत आमच्या वेगळा कानावर आला। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये महाविकास आघाडीची प्रचार रॅली आणि सभा अशाचं नियोजन होतं। आम्ही 5 वाजल्यापासून त्या भागामध्ये फिरत होतो आणि काही वेळापूर्वी आपल्या माध्यमातून न्यूजवर कळलं की रॅलीमध्ये निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे। असा प्रकार रॅलीतील लोकांकडून घडलेला नाही। घटना घडली असं आमच्या देखील कानावर आलं। आम्ही ज्यावेळेस चौकशी केली सभेच्या ठिकाणी की मागं काहीतरी वाद त्या ठिकाणी रोडला झाला। कदम नावाचा व्यक्ती आहे, मयूर कदम म्हणून, त्यांच्या घरचे होते तिथं असं देखील समजलं। तो बुरानगर येथे राहणार आहे आणि जर का काही रोडवर काही लोकांकडून काही घडलं असेल, आम्ही शिवसैनिक किंवा समाजकारणामध्ये काम करणारे लोक, माता भगिनींची इज्जत करणारे लोक आहेत, मान सन्मान देणारे लोक आहेत। आमचे जे कार्यकर्ते, आम्ही स्वतः त्याच्यात होतो, कार्यकर्त्यांकडून देखील ही घटना घडलेली नाही। घटना घडली असेल तर त्या भागातील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून घडली असेल। त्याचा या निलेश लंके साहेबांच्या निवडणुकीशी किंवा प्रचाराशी काही देखील संबंध नाही। याच्या मागं काही लोकांनी तयार करून कंप्लेंट द्यायला भाग पाडलं असं देखील आम्हाला या ठिकाणी वाटतं। कारण की सदरची व्यक्ती ही कोणत्या भागात राहते याची चौकशी देखील सगळ्यांनी करावी। चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक चालू आहे, आरोप प्रत्यारोप होत असतात, पण चुकीच्या पद्धतीने नगर शहरामध्ये चुकीच्या बातम्या पेरून नगर शहराचं वातावरण कुणीही खराब करायचा प्रयत्न करू नये अशी माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे। काही वेळापूर्वी आमची जी संध्याकाळी प्रचार फेरी होती आणि त्या दरम्यान घडलेली जी एक घटना भांडणाच्या स्वरूपामध्ये, तर त्याची आत्ता काही प्रतिक्रिया काही माध्यमांद्वारे आली। आत्ताच शिवसेनेचे आमचे शहर प्रमुख संभाजीराजे कदम यांनी आपल्याला सांगितलं, एखादी घटनेचं आत्ता जी निवडणुकीला त्याला एक राजकीय वळण दिलं जात आहे। मला हे म्हणायचं नाही घटना घडलीच नसेल, घटना घडली असेल, त्या ज्या महिला आहेत त्यांना मारहाण झाली असेल काय असेल, तो खऱ्या अर्थाने त्या प्रभागात ज्यावेळेस पोलीस चौकशी करतील, पोलिसाच्या चौकशीतून निष्पन्न जे होईल त्यावेळेस। परंतु पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधाचे जे उमेदवार असतील आणि त्यांना मारणारे त्यांचे समर्थक असतील, हे सगळेजण गोळा होतात। ज्यावेळेस इथं खून, दरोडा आणि वेगवेगळे घटना घडतात त्यावेळेस हे नगरसेवक पाठपुरावा करायला पोलीस स्टेशनला नाही येत। हा प्रश्न मला त्यांना करायचा आहे। एखाद्या घरातून ज्या वेळेस एखादा माणूस त्याचा जीव जातो, त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण येता का कधी पुढं? आणि एखाद्या एखादी घटना घडती, आज जी घडलेली घटना आहे त्याचा आता उद्या निष्पन्न होईल काय नेमकी काय नाही। त्या महिला भगिनींना काही जे झालेलं आहे, त्यांच्या मुलांनी जी प्रतिक्रिया दिली त्याची पोलिसांनी व्यवस्थित चौकशी करावी, कुणाच्याही दडपणाला बळी पडू नये याच्यावर गेल्या महिन्याभरापासून आम्ही बघतोय। आणि तरुण मुलांना दम दिला जातोय, स्टेटस ठेवलं तरी दम दिला जातोय। राजकीय पॉलिटिकल अँगल प्रत्येक विरोधक आहेत याला करत आहेत। त्यांची जर एवढी भरभक्कम यंत्रणा असेल, सगळं काही असेल, हजारो माणसं असतील, तर हे असे रडीचे डाव खेळायची आवश्यकता नसली पाहिजे। आणि निलेश लंकेंनी या अगोदर बऱ्याचशा वेळेस सांगितलंय, तुम्ही इलेक्शन जे आहे ते खेळा, इलेक्शन पद्धतीने खेळा, पण रडीचा डाव करून तुम्हाला करायचा असेल, तुम्ही आधीच दाखवून देताय दक्षिणेच्या जनतेला की तुमच्या हातातून इलेक्शन सटकतंय। त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा तुम्ही बाव करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे।